गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर। सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध। प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज। नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी। कम्प्युटर यूज साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध। खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 34 41 74। नगरच्या केडगावमधील अंबिकानगर परिसरातील नैसर्गिक ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। संदीप कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड यांच्या नेतृत्वाखाली अंबिकानगरमधील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या अतिक्रमणाविरोधात निवेदन दिलंय। स्थानिक लोकप्रतिनिधींनी टाकलेल्या ड्रेनेज लाईनच्या पाईपमुळेच त्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। या पाईपलाईनच्या चुकीच्या नियोजनामुळे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन पावसाचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय। 4 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसात अंबिकानगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह घरातील इतर साहित्याचं मोठं नुकसान झालंय। अंबिकानगरच्या सर्वे क्रमांक 512 मध्ये काही अतिक्रमणधारकांनी नैसर्गिक ओढ्यावर भराव टाकून अतिक्रमण केलंय। या अगोदरही अंबिकानगरच्या नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली होती, मात्र त्यावर कोणत्याही अधिकाऱ्यानं कार्यवाही केली नाही। अखेर 2 जूनला भूषण गुंड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। येत्या 4 दिवसांमध्ये नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमण काढलं नाही तर 8 दिवसांमध्ये आयुक्तांच्या दालनात ड्रेनेजचं पाणी सोडलं जाईल, असा इशारा भूषण गुंड यांनी दिलाय। आता 4-5 दिवसापूर्वी जी काही अतिवृष्टी झाली त्यामध्ये आमच्या केडगाव परिसरातील अंबिकानगर भागामध्ये ओढ्याला पूरजन्य परिस्थिती त्या ठिकाणी झाली। सर्व नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। आता काही लोकांच्या घरी डिलिव्हरी झालेल्या महिला असताना त्यांना देखील किती अडचण झाली। घरात टायमाला पुरुष नव्हते। पुरुष नसताना महिलांचे किती हाल झाले असताना आम्ही आता कलेक्टर साहेबांना ही सर्व परिस्थिती सांगितलेली। ही परिस्थिती कशामुळे झाली का ओढ्यावर झालेले अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि जो ओढ्याचा जो मार्ग आहे तो सगळा पुढे जाऊन पाईप टाकून बुजवण्यात आलेला आहे। पाईप टाकल्यामुळं ओढ्यातून पाणी इतकं फास्ट जात नाही आणि ते सर्व पाणी अंबिकानगर परिसरातील भागात शिरतं। त्याच्यामुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो। कलेक्टर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं, उद्या ते पालिकेच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन 4 दिवसात जर त्यांनी आमची जर मागणी जे ओढ्यावरचे जे काय अतिक्रमण असतील ते पाईप असतील ते काढले गेले नाही तर आम्ही आयुक्तांच्या दालनात येत्या 8 दिवसात टँकर भरून पाणी सोडू आणि आयुक्तांना काय होतं, काय हाल होतात नागरिकांचे हे दाखवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आमच्या घरात खूप पाणी शिरलं होतं। आता आम्ही कामाला जातो, खूप नुकसान पण झाली। पण एवढंच मागणी का लवकर निर्णय करा की पुढचे पाऊस आले तर काय करायचं पुढं। आमच्या घर मालकाची मुलगी डिलिव्हरी झाली, त्याचे पण खूप हाल झाले। आम्हाला पाणी काढता 7-8 जण माणसं असून पण खूप आवरायला हे झाले, त्रास झाला। पण एवढं मागणी की लवकर व्यवस्था चांगली करा तिथं। मी वड्या संदर्भात सतत 2022 पासून अर्जाची पूर्तता करत आहे, पण प्रशासन, पालिका काहीही दखल घेत नसल्यामुळं नागरिकांचे वारंवार हाल होत आहे, आरोग्याला धोका निर्माण होत आहे। भूषण गुंड यांच्या मदतीने आजपर्यंत परत 2025 मध्ये मी अर्ज दाखल केलाय। आता प्रशासन काय करतंय त्याची वाट बघतोय, नाही तर उपोषणाला सगळे अंबिकानगर मी घेऊन तहसील असू, जिल्हा परिषद असू, महापालिका असू, प्रत्येक ठिकाणी आंदोलनाचा इशारा देणार, उपोषण करणार। वारंवार हे त्रास कोण बघणार? जनता भोगत राहिली, बाकीचे करतात काय? प्रशासन करतंय काय? याची आता काय दखल घेतात त्याची वाट बघणार। नाही घेतली तर उपोषण करणार म्हणजे करणार। आमच्या घरात पाणी शिरतंय, आज 3 वर्ष झाली पाणी येते घरात। गाळ येतो साऱ्या गल्लीचा, सगळं घाण पाणी हौदा त्या पाण्याने सगळं घाण होते घरात। पुढचे सगळे लाईन मोकळी करायला पाहिजे, वड्यावरचं अतिक्रम काढायला पाहिजे। 2022 पासून पुढं पाईप टाकलेले आहेत, ते पाईप पण काढायला पाहिजे ना। वड्या परत घर पण बांधलेले ते पण निघलं पाहिजे। वड्याच्या कडेलाच आमचं घर आहे। घरामध्ये खूप पाणी शिरल्यामुळं आम्हाला खूप त्रास झालेला आहे, आमच्या मुलाबाळांना सगळ्यांना। त्यासाठी मी बोलू राहिलेली, मला बोलता येत नाहीये, पण आम्हाला खूप त्रास आहे। 4-5 वर्षापासून तर जादा त्रास होतोय आम्हाला ते घर बांधल्यापासून। तेव्हा आमचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला हे करा, सहकार्य करा।
यावेळी महेश सरोदे, अभि ठोबे, शरद कांबळे, संकेत गुंड, राजू लाळगे, पप्पू हुलगे, विलास हुलगे, सागर कोकणे, तन्मय रासने, राजू बोरगे, पप्पू मंत्री, आदिनाथ भोर, सुभाष लाळगे, सविता गाडगे, विमल कोकणी, प्रियंका शहाणे, कल्पना हजारे, सुनीता हुलगे, लक्ष्मी बोरगे, निशा बोरगे, उषा शिंदे, मीरा उदागे, अनिता पुंडलिक, ललिता पवार, अनिता खुर्चेकर, पमा भोर, रागिनी शिंदे यांसह केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.